नमस्कार सगळ्यांना. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावाकडच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज आहे होळी आणि गावाकडचं वातावरण बघा कसं छान आहे. ते सण म्हटलं की वातावरण थोडंसं वेगळंच वाटतं. आणि सणामुळे आहे ना, गावात बाहेर राहणारी जे चाकरमानी असतात ते सगळे गावात येतात. त्याच्यामुळे गाव पण अगदी गजबजलेलं असतं आणि खूप छान वाटतं. गावाकडं अगदी प्रसन्न वाटतं. एरवीसुद्धा आमच्या गावाकडे आहे ना, म्हणजे बरीचशी लोक बाहेर राहतात, पण तसं गाव खूप असं, म्हणजे काही गावं बघा अशी ओस पडलेली आहेत किंवा काय, लोक बाहेर राहतात. पण आमच्याकडे तसं नाही आहे. लोक खूप आहेत गावात, पण सणात अजून बाहेरची चाकरमानी वगैरे आल्यामुळे आहे ना, गाव छान गजबजलेलं असतं आमचं. आणि आज होळी आहे, त्यामुळे काय होतं माहिती आहे का, सण म्हटलं की जरा थोडा गावचा माहोल वेगळाच असतो आणि खूप मजा येते, मस्त वाटतं अगदी. तर बघा, आज काय ना, आज जरा दुपारची कामं कमी आहेत, कारण आमचा सगळ्यांचा होळीचा उपवास आहे. आणि दुपारी तसं काय फराळाचं थोडंसं केलं की मग लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं. कारण 7-7:30 वाजता आहे ना आमच्याकडे, 7:30-8च्या दरम्यान वगैरे होळीचं पूजन असतं. त्याच्यामुळे मग त्याच्या अगोदर आपण सगळी तयारी करून घेऊ. दुपारचं सगळं पुरणपोळीचं वगैरे आवरून घेऊ आणि मग स्वयंपाक झाला, सगळी तयारी झाली की 7:30-8 वाजता आपण होळीच्या पूजनाला जायचं आहे. आता आहे ना, दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि म्हटलं थोडी थोडी आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया. तर त्याच्या अगोदर आहे ना, मी पुरणपोळीची डाळ शिजायला घालणार आहे. म्हटलं सगळ्यात अगोदर पुरणाची तयारी करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सगळ्या बाकीचा स्वयंपाक करू. तर मी ही 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चांगली स्वच्छ साफ करून ठेवलेली होती मी. आणि आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. आता त्याच वाटीने 2 वाटी मी या डाळीत पाणी टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर हे 1 चमचा मीठ, थोडीशी हळद पावडर आणि हे 1 चमचा गोड तेल टाकणार आहे त्याच्यात. आता ही डाळ शिजू दे, तोपर्यंत आपण बाकीची सगळी तयारी करून घेऊ. पुरणपोळी झाली की अर्धा स्वयंपाक झाल्यासारखं असतं. बाकीचं कसं पटकन करता येतं, पण याला थोडा वेळ लागतो ना, म्हणून ही तयारी अगोदर करून घेते मी. आता या छोट्या कुकरमध्ये आहे ना, मी मूग डाळ शिजवून घेणार आहे आणि मस्त शेवग्याच्या शेंगा या बघा आणल्या, घरच्याच आहेत आपल्या, त्या टाकून छान वरण बनवायचं आहे. आता आहे ना, आपल्याला भाजीसाठी टोमॅटो लागणार आहे, तर ते आपण हे बघा आपल्या पाठीमागेच आहेत. छान टोमॅटो झालेले आहेत. हे बघा किती छान टोमॅटो. ते काढणार आहोत. बघा एवढे भास होतील सध्या, नंतर बघू आपल्याला लागतील तेव्हा काढू आपण. आणि या थोड्या मिरच्या काढून घेणार आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला हा कढीपत्ता लागणार आहे. सध्या तरी बास होईल एवढं, बघू नंतर लागला तर नेता येईल. हे बघा, अशी आपली घरची ताजी भाजी, जेव्हा लागते तेव्हा काढायची थोडी थोडी.
वांगा पण आहे, काढू की काय? हे बघा, बस झाली एवढं सध्या तरी, उद्याचं उद्या बघता येईल. आता आपण ही मूग डाळ शिजायला टाकलेली आहे, ती शिजवून घेऊ आणि मग पुरण तयार करायला घेऊ. आता त्याच्यामध्ये आहे ना मी ही शेवग्याची शेंग पण टाकणार आहे. गावाला आलं की गावाकडची भाजी खायची, फ्रेश फ्रेश एकदम. आपण आता दुसऱ्या भाजीची तयारी करून घेऊ. या पावट्याच्या शेंगा आहेत, ज्या आपल्या घरच्याच आहेत, त्या आपण सोलून घेऊ, असे दाणे काढून घेऊ त्याचे. गावाला आलं की भाजीचं टेन्शन राहत नाही, पटकन भाजी काढून शेतातली काहीतरी करता येते. हे बघा, असे दाणे छान एकदम ताजे ताजे. हे बघा, आपल्या सगळ्या शेंगा सोलून झालेल्या आहेत. आता आपण ह्याची छान भाजी बनवायची. आता मी ना हे पुरणपोळीसाठी पीठ मळून घेणार आहे. आता हे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे आणि आपण पीठ मळून आहे ना ठेवू, म्हणजे नंतर थोड्या वेळाने सगळं पुरण तयार होईपर्यंत पीठ तयार होईल आपलं पोळी करायला. आता बघा, हा पीठ आपला छान मळून झालेला आहे. आता त्याच्यात थोडं तेल टाकून पूर्ण थोडं मळून घेऊ. असं छान पुरण घट्ट आणि पीठ मऊ असलं ना असं पातळ की पोळी छान होते, लुसलुशीत एकदम. मग कसं झालं पीठ, पीठ जेवढं मळून आपण तेवढी पोळी छान होते. आता अर्धा 1 तास जरी ठेवलं ना तरी तो छान होईल. आता आहे ना पोळीसाठी आपण सगळा गूळ चिरून घेणार आहोत. आता हा आपला गूळ चिरून झालेला आहे. हे बघा, आता आपली डाळ बघा कशी छान शिजलेली आहे. आता ज्या वाटीने आपण ही डाळ टाकलेली होती ना त्याच वाटीने आपण हे गूळ घेणार आहोत 2 वाट्या. जेवढी डाळ टाकलेली ना तेवढंच गूळ टाकायचं आहे आपल्याला त्याच्यात. आणि पुन्हा तेच थोडंसं गॅसवर ठेवून छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं गूळ चांगलं मिक्स झालेलं आहे. याच्यात आपण 2 चमचे जायफळ आणि वेलची पावडर टाकणार आहोत आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे पुरण आपण या चाळणीत छान करून घेणार आहोत. हे गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे, त्याच्यामुळे चांगलं पडतं ते. हे बघा, आपलं पुरण आता सगळा रेडी झालेला आहे. असा गरम गरम केला ना की पटकन पडतो. हे बघा, हे बघा, आपलं पुरण सगळं तयार झालेलं आहे. आता हे बघा कसं छान पडलंय, मस्त झालं एकदम पुरण. आता हे सगळं काढून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं वरण आणि ही भाजी पावट्याची तयार झालेली आहे. आता हे सगळं काढून आपण पोळ्या करायला घेणार आहोत. हे बघा, असे पिठाचे छान गोळे करून घेतलेले आहेत.
असं पुरण घ्यायचं. मस्त झालं ना पुरण. तर हे असं थोडं तूप लावून पारी करून घ्यायची अशी, आणि त्याच्यात हा गोळा असा भरायचा. आणि त्याला असं छान आहे ना वरती बंद करून घ्यायचा असं. आता हे जे पुरण आणि हे पीठ आहे ना, आपण सगळे असे हे गोळे करून भरून घेणार आहोत. चला आपण आता पोळ्या लाटून घेऊया. तवा पण छान तापलेला आहे. चला आपली छान पोळी लाटून झालेली आहे. आता आपण तिला भाजून घेणार. पीठ आणि पुरण चांगलं झालं ना व्यवस्थित, तर पोळ्या करायला वेळ नाही लागत. पटापट पटापट करता येतात. बघा कशी छान पोळी झाली आपली, मस्त एकदम. पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आपलं सगळ्यात मोठं काम झालेलं आहे आता. ही आपली शेवटची पोळी. छान आपली भेंडीची भाजी देखील तयार झालेली आहे. असा आपला पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. आता आपण हे बाकीचा सगळा पसारा आवरून घेणार आहोत. चला आपली आता बाकीची सगळी कामं आवरलेली आहेत आणि आपल्याला आता होळीच्या पूजनासाठी निघायचं आहे. त्याच्यामुळे ही आता आरतीची तयारी सगळी झालेली आहे. हे नैवेद्यासाठी सगळं घेतलेलं आहे. फुलं, पेढे आणि हे पापड, फेडी आणि पुरणपोळी. छान आपलं आरतीचं ताट तयार केलेलं आहे. आता थोड्या वेळाने तयार होऊन आपण होळीच्या पूजनासाठी जायचं आहे. व्हिडिओ चालू आहे. हा नारळ इथं मांडला तर इथं मांडला ना तिकडं तिकडं नको बापा जय देव जय देव. वैष्णवनाथ ती पंढरीचा मै माझा, आरतीचा मै माझा. जय देव जय देव.